दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नवजीवन नगर हरियाली विलेज विक्रोळी पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत. समिधा संदीप राणे या वहिनींना भेटणार आहोत. आपल्या ज्या वहिनी आहेत त्या भांडणापासून नेहमी 10 कोस दूर राहतात. भांडणाचं नुसतं नाव ऐकलं ना तरी सुद्धा त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो असं म्हणतात. आता हा काटा उभा करणं म्हणजे त्यांना काय माहिती. जाऊया आपण बोलतं करूया वहिनींना. आणि आजच्या भागात शेवटच्या क्षणी कोण पैठणी जिंकणार त्यांचंही आपण स्वागत करूया, त्यांना शुभेच्छा देऊया. कारण हल्ली शेवटच्या क्षणापर्यंत ते ठरतच नाही ना. चला आजचा भाग विक्रोळी पूर्व इथल्या नवजीवन नगरमध्ये. जाणं येणं होतं, अशीच ओळख बघितलं. अशीच कशी ओळख झाली काय हो? माझा रस्ता तिथून होता ना. तुमचा? मग हे त्या रस्त्यावर काय करायचे? क्रिकेट खेळायचे. आपल्याला बोल बोल वेदांत बोल, तू बोल बिंदास बोल बोल. घ्या उखाणा. विवाहाने लाभते स्त्रीला सौभाग्य, संदीपरावांचं कर्तृत्व हेच माझं भाग्य. अरे वा, अभिनंदन. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझ्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार. हे माझ्या मामा सासू. ह्या सगळ्या जाऊबाई माझ्या इकडच्या. नाही, ही माझी आई आणि हा माझा मुलगा वेदांत. बरं. माझ्या सासूबाई येऊ शकल्या नाही काय कारणामुळे, तर त्यांनी तुम्हाला नमस्कार सांगितलाय. त्यांना अगदी मनापासून नमस्कार सांगा. म्हणजे येऊ शकले नाही. त्या गावाला आहेत ना, नुकत्याच गेल्या. त्याच्या अलिबाग. अलिबागला. बरं बरं, म्हणून बोलवलं ना त्या नसतात. नाही हो, तसं नाही. सासूबाई कधी जातात आणि मला कधी बोलवते असं झालं होतं. मुद्दाम केलं. सासूबाई रागावू नका, पण तुमची आठवण आज तुमच्या सुनेलाही आहे आणि आम्ही तुम्हाला मिस करतो आहोत. तुम्हा सगळ्यांना नमस्कार. आणि शेवटच्या खेळासाठी प्रत्येकाने आपलं नाव लिहून त्या चिठ्ठीत त्या काचेच्या हांडीत ठेवा. हा. आणि आता सुरुवात गप्पांना. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? घाटकोपर भटवाडी. घरी कोण कोण तुमच्या? आई वडील, आम्ही 4 बहिणी. 4 बहिणी. हो. आणि भाऊ. तुम्ही कधी फोन केला होता, SMS केला होता? मी या वर्षभरात SMS केला होता आणि देवाच्या दयाने मला 2दा-3दा चान्स आला. आणि असं झालं की एकदा पूर्ण तयारी करून कॅन्सल झालं आणि एकदा माझ्याकडनंच कॅन्सल झालं. असं सुद्धा झालं. कसं झालं? माझ्या मिस्टरांना सुट्टीचा जरा प्रॉब्लेम होता, त्यामुळे मला अगदी मनात नसताना कॅन्सल करायला लागलं. मिस्टरना सगळे मुद्दाम एरवी सुट्टी घेतील. हो, पण बायकांसाठी वेळ काढायला त्यांना अजिबात जमत नाही. बोलवा त्या, लगेच बोलवा. अहो. नमस्कार. नमस्कार. तुमच्यावर एक आरोप केलाय त्याने की बायकोसाठी यांना वेळ नसतो, बाकी वेळ असतो.
कामामुळे नाही वेळ द्यायला मिळत, काही कारणास्तव नाही यायला जमलं, म्हणून तिला सांगितलं की नाही जमणार, पुढच्या वेळेला आपण करूया म्हटलं. असं सांगितलं. हो. तुमचं बालपण कुठलं? मी घाटकोपरलाच, कुठे? मटवाडीमध्ये. मग लग्नासाठी भट बोलवला होता? नाही, लव्ह मॅरेज आहे. विषय इंटरेस्टिंग आहे हा. कोणी म्हणजे जवळच राहायला होता तुम्ही? हा कुठे? एक फक्त मध्ये दोन एरियांमध्ये एका बीएमसी भिंतीत. क्वार्टर्स मध्ये मी राहिला होतो आणि हे बटशामध्ये एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग मध्ये राहिला होते. मग? चाळीस. तर जाणं येणं होतं, अशीच ओळख बघितलं. अशीच कशी ओळख झाली? काय हो? माझा रस्ता तिथून होता ना. तुमचा? हा. मग हे त्या रस्त्यावर काय करायचे? क्रिकेट खेळायचे. या घरातनं बाहेर काढलं की बॅटिंग सुरू? नाही, मग? ते ऑलरेडी तिथे क्रिकेट खेळायचे. मग हे खेळायला लागले हे कळलं की तुम्ही बाहेर पडायचं? तसं पण नाही, कोणी पुढाकार घेतला? त्यांनी. त्यांनी? हम्म. पण तुम्हाला अंदाज होता की? हा मला अंदाज होता. काय? म्हणजे येता जाता बघत होते, त्याच्यामुळे मला माहित होतं पण असं कधी व्हायचं का की एखाद्या वेळेला तुम्ही तिकडनं गेलायत आणि हे खाली दिसले नाही? हो. तर शोधाशोध व्हायची तुमची? हो हो, भरपूर वेळा. मग जेव्हा घरी कळलं लग्नाचा विषय तेव्हा काय झालं? नाही, आमच्या दोन्ही घरातनं विरोध होता, त्याच्यामुळे मग आम्ही कोर्ट मॅरेज केलं दोघांनी. म्हणजे बहिणीच्या कानावर टाकलं होतं, पण बहिणी विचार पण आता किती वर्ष झाले लग्नाला? आता 13 वर्ष झाले, 13 वर्ष चालू मग आहे. आता सगळं व्यवस्थित? हो हो, अगदी छान आहे सगळं आता दोन्ही घरून व्यवस्थित. छान आहे? हो हो, मस्त, सर्व आलेले आहे. अगदी छान आहे. पण मला सांगा लग्न कसं झालं, म्हणजे तो दिवस कसा काय तुम्ही सांगा? लग्नाचा दिवस तो पण आम्ही दोघं लग्न केलं आणि त्याच्यानंतर मग कुर्ला स्टेशनहून आम्हाला कल्याणला जायचं होतं. ह्यांच्या मित्राचा ब्लॉक होता, तिथे आम्ही राहणार होतो. त्यानंतर कुर्ल्याला मी फर्स्ट टाइम ट्रेनने एकटी प्रवास करणार होते. कुर्ल्याला संध्याकाळची वेळ होती आणि फार गर्दी होती आणि शालू नेसला होता, शालू होता, दोन हातात बॅगा होत्या, म्हणजे पूर्ण दोघं झाले. लग्नाचा जो साज शृंगार असतो ना तो होता माझा. आणि ट्रेन मध्ये म्हणाले तू तिला गर्दी म्हटलं आहे तू लेडीज त्याच्यामुळे. मध्ये चढ, संध्याकाळची वेळ आहे, गर्दीमध्ये मी तू gents माझ्याबरोबर मध्ये नको, चढ. मग तू लेडीज मध्ये चढ, मी जेंट्स मध्ये. माझ्या हातात पण 2 बॅगा, मी ड्रेस घातलाय चांगला, तिने शालू नेसलाय, आम्ही निघालो. मी फास्ट ट्रेन चढून पुढे गेलो. कल्याणला उतरायला बघतो मॅडम नाही. मला चढायलाच मिळालं नाही ना, गेल्या कुठे? आता मी इथं घरून संध्याकाळचं पळून ऑफिस आलेली आहे. टाइम, त्याच्यामुळे मला आतमध्ये चढायलाच मिळालं नाही. आणि हे ह्यांना माहित नाही, त्यावेळी मोबाईलची पण सोय नव्हती. बापरे. मग मी यांना कळवणार कसं? आणि तो जिथे जायचं होतं राहायला ते सुद्धा ऍड्रेस नव्हता, माहित नव्हतं नेमकं कुठला एरिया आहे म्हणून मी काय, मॅडम पळून काहीच आलेली. माहित नाही. मग केलं काय? मग मग नंतर थोडा जेव्हा बस ट्रेन यायची तेव्हा मी पळत पळत यायचो लेडीज बरोबर, असं करता करता बघायचो, हाय रात्रीचे का 10 मॅडम? नाही वाजले. आहे. संध्याकाळी 6 परत वाजले. जायचो, मग अनाउन्समेंट केली मी. अनाउन्समेंट मध्ये पण काय नाही. मग हिला एक ट्रेन मध्ये एक मुलगी भेटली मॅडम, तिने सांगितलं की असंच आहे, हिने सांगितलं मी असं लव्ह मॅरेज केलेलं आहे, तर मी मिस झालं, हरवलेलं आहे. तर ती मुलगी म्हणाली की आम्ही पण 4 बहिणी घरी आहोत, तुम्ही घाबरू नका, काय असेल तर आपण माझ्या घरी जाऊ, आपण व्यवस्थित कल्याण शोधू. स्टेशनला आपण अनाउन्समेंट करू असं तिथून बोलले. फोन करते, बहिणीला फोन करून सांगितलं की जर तिचा फोन आला, कारण बहिणीला माहिती होतं की ती कुठे आहे, तिथे तिला थांबव किंवा तिथून तुम्ही कलेक्ट करूया, मला सांगा. काही टेन्शन असेल? भरपूर भरपूर 2 कारण तास फिरत होतो, लग्नाचा पहिलाच दिवस. बॅगा घेऊन पळत होतो, ट्रेन आली की पळायचो, लेडीज आणि त्यांच्यावर जबाबदारी होती ना, मला लग्न करून आणलेलं आणि पहिल्याच दिवशी हरवली, त्याच्यामुळे जास्त भीती कुठे जाणार? होती. शालू नेसलाय, कुठे जाणार? आणि आता तर शेवटी घरी मग फोन तिने करून पण announcement झाला केली. होता की मी लग्न केलं म्हणून, म्हणजे मी घरी पण रिटर्न जाऊ शकत नाही. मग तुम्ही अनाउन्समेंट केली? पण नाही, तेवढ्या वेळ तुम्ही कल्याण आधी- स्टेशनलाच होते? हा. ही कल्याण स्टेशनला 1 नंबरला होती, कारण ती कल्याण गाडी होती. ही कल्याणच्या पुढची गाडी होती, ती 4 नंबरला गेली. मी 4 नंबरला फिरतोय, ही 1 नंबरला फिरतोय. असं झालं. मग ह्यांनी अनाउन्समेंट करायला सुरुवात केली, मी पोहोचेपर्यंत अनाउन्समेंट चालू तरी होती. पण मग काहीच नाही. मी हिने एक मैत्रिणी बोलली आपण अनाउन्समेंट करूया, आणि मी म्हणून announcement ती announcement दोघं जण ऐकली. तिथेच भेटलो मग भेट टीसीच्या ऑफिस मध्ये. वा, कल्याण आयुष्याचं कल्याण स्टेशनवरून झालेलं आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1, प्लॅटफॉर्म नंबर 4. नमस्कार करतो तुम्हाला, पण शेवटी भेटलात. हो. बघूया पुढचा खेळ. 8 वस्तू या ठिकाणी आहेत, हम्म, टॅग ठेवलेले आहेत. हम्म. 4 वस्तू घेऊ शकता आणि 4 वस्तू घेत असताना 1 रुपयाचा टॅग मिळाला तर त्या 4 वस्तू आणि ते पैसे तुमचे. हा, तेव्हा आता कोणत्या 4 वस्तू घेणार? विचार करा, 4च संधी आहेत. एक घ्या घड्याळ घेऊ. घ्या, घड्याळ उचला, घड्याळ पण उचला. घड्याळ पण उचला म्हणजे काय, त्या वस्तू तुमच्या, जर 1 रुपया मिळाला तर. टॅग 10 रुपये. चला, 10 रुपये आणि घड्याळ मिळाला. अजून 3 संधी आहेत. काय घेणार? 1 रुपया कुठे विचार करा. पकडकडे जाताना इकडे आले ते ग्राइंडरकडे. बरं ठीक आहे, काय आहे बघा. 20 रुपये. अरे देवा, 2 संधी आहेत आता शेवटच्या, नाहीतर सगळ्या वस्तू ठेवायला लागणार. गॉगल मिस्टरने डायरेक्ट उचलला. 100 रुपये.
आता एकच संधी राहिलेली आहे. 1 रुपया इकडे कुठेतरी आहे. जर तो टॅग तुम्हाला मिळाला तर सगळ्या वस्तू तुमच्या, वास. नाहीतर ठेवायला लागणार. देवा 5 रुपये. सगळी बक्षीस गेली. पण मला सांगा कुठे असेल 1 रुपया असं वाटतं? मला वाटतं पक्कडकडेच असतं. पक्कडकडे. मिस्टरांचा हात तिकडे गेला होता पण शेवटच्या क्षणी वहिनीने हात ओढला. पण बरं झालं 50 रुपये होते. आता सध्या महाराष्ट्राला पाण्याची गरज आहे. बघूया महाराष्ट्राचं पाणी काय म्हणतंय. 1000 रुपये. पट्टा तर फारच महत्वाचा आहे. पट्टा काय म्हणतोय? त्याकडेच 1 रुपया होता. चला ठेवा त्या सगळ्या वस्तू. ही संधी तर आता बक्षीस मिळवण्याची गेलेली आहे. प्रचंड घाम, प्रचंड उन्हाळा, पण तरी सुद्धा आनंद देण्याचा प्रयत्न आपला सुरूच. नमस्कार. आणि आता पहिला आरोप कोण करणार? बोलता बोलता अशी फटकन बोलते की तो शब्द जीवाला लागतो आणि मग वाईट वाटतं. समोरच्याच्या. पटकन बोलणं म्हणजे नक्की कुठल्या विषयावर आहे? काहीतरी विचार करून ती बोलत असणार ना. असं पटकन बोलणं म्हणजे काहीतरी कारण असेल समोरच्याचं, म्हणून ती बोलत असेल. ते बाकी काय नाही. कळलं का? बघितलं? आपण कोण? जाऊबाई, जाऊबाई. मोठी जाऊ. कळलं? कळलं दिराचं बोलणं. आणि तुम्हाला लगेच वाटलं असेल की चला जाऊबाई. पुढे अजून आई. बोला. नमस्कार. मी तिची मम्मी आहे. हा. आई आहे. अच्छा, आई नाही मम्मी. आताच्या काळात मम्मी बोलते. मम्मी. बरोबर आहे ना. बोला. मी भटवाडीत राहते घाटकोपरला, पण ती येत नाही आमच्याकडे सारखी. तिला वेळच नसतो. घाटकोपर भटवाडीत यायला. खूप बिझी असते. खूप बिझी असते का? बोला. प्रश्नच नाहीये. हो का? परत विषय तोच आला, वेळ मिळत नाही मला, पुढे जाता येत नाही. मग तिला एकटीला जायला सांगतो तर ती एकटी जायला तयार नाही. जावई पण आले तर थांबतच जावई पण थांबत नाही. नाही थांबत. एक मिनिट, तुम्ही जरा बाहेर जा. जावयाने एकटे. आता जावयांवर आरोप करायचे. बोला. बरोबर काय आहे. तुमच्याकडे? थांबतच नाहीत ते. हो का? 4-4 महिने 5-5 महिने येत नाहीत ते तुमच्याकडे 4-4 महिने येत नाही? हो. तुम्ही काय ऋतू आहात का? 4-4 महिने यायला? नाही तसं नाही, कामामुळे यायला मिळत नाही. पण मुलीला सांगत असतो की तुला जर वेळ मिळत असेल तर तू जाऊन भेटून ये आई बाबांना. असं सांगता? आणि दोघं पण कटकट करतात. एकच मुलगा आहे वेदांत. कटकट करतात. मुलाला कटकट करतात? हा. तुम्ही तुमच्या मुलांना कधी केली नाही ना? नाही. माझे 5 मुलं आहेत ना. 4 सुकन्या आणि 1 राजपुत्र आहे माझा. बरोबर. हा. पण त्यांना कटकट नाही. नव्हती कटकट. ते दिसतच आहे चेहऱ्याकडे. अशा बांगड्या सारे की गप्प बसायची. गप्प. यू शटअप. फक्त असं करायचं तुम्ही. सगळे जिथले तिथं 5 जणी बसत होते. कळलं. फक्त असं केलं की सॉरी म्हणायचे लगेच. सॉरी म्हणायचे का? काय दारा नाही तुमचा. अजून कोण? सारखी वेदांना मारत असते. थांबा, आरोप त्यांच्यावर आहे. हा. तुम्ही बाहेर जा. आत या. मी बारामतीला असते. तुम्ही बारामतीला हा, असता. हा. हा. आणि काय करते ती? सारखी वेदांना ओरडत असते. वेदांत असं करू नकोस म्हणून. तुम्ही काय तिकडनं इकडे सीसीटीव्ही लावलाय? नाही, मी सुट्टीला फक्त येते. तरी पण मला तेवढ्यात कळतं की ती किती टॉर्चर करते त्याला. बाप रे. बोला. टॉर्चर असं नाही, काहीतरी त्याच्यावर संस्कार झाले पाहिजेत ना. कुठे तो जरा चंचल आहे तो जरा, त्यामुळे तेवढं थोडंसं त्याच्यावर दबाव आला पाहिजे. मला एक सांगा, तुमच्या आईसारखं तुम्ही असं करत नाही का? फक्त नाही तिला. नाही करत तसं. नाही करत. बर. आता मला सांगा, सगळ्यांनी यांच्या स्वभावातला चांगला गुण कोणता ते सांगा. मी तिची मोठी जाऊ आहे, तरी पण ती मला मोठ्या बहिणीसारखी मानते आणि मैत्रिणीसारखी माझ्याशी बोलत असते. म्हणजे चांगली आहे. चांगली आहे. बर. मग हा स्वभाव चांगला. हा. आई? प्रेमळ आहे. आई आहे खूप हळवी आहे. खूप हळवी आहे. सगळ्यांना समजून घेते. खूप हा, काम चांगलं. केलं तिने माझ्या मुलाच्या लग्नात. बर. हा. म्हणून चांगली आहे. नाहीतरी पण अशी पण चांगली. चांगली आहे. दुःखाला लगेच धावून येते. काय जरा बरं नसलं कळालं की लगेच येणार. दुःखाला धावून येते. चला, स्वभावातला चांगला गुण, वाईट गुण सगळं कळलं. आता कसं वाटतं ऐकताना? चांगलं वाटतं. मला तर तुम्हाला विचारायचंय, उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करणार तर कोणता करणार? पहिली गोष्ट म्हणजे जे माझ्याबद्दल सांगितलं गेलं की मी पटकन बोलते किंवा माझा शब्द कोणाला लागतो, तर त्याच्याबद्दल मी आधी माफी मागते. पण मला कोणाला दुखवायचं मनात नसतं. एवढंच की माझी बाजू मांडता मांडता जर पटकन काही माणसाच्या तोंडून शब्द जातात, एवढंच. मला कोणालाही दुखवायचं या भागे भावना नसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेदांची आहे की आत्ताच
इतका तो मस्तीखोर आहे ना की त्याला प्रत्येक गोष्टीला मला सांगायला लागतं की असं करू नको तसं करू नको. माझी इच्छा असते की आपण चाळीत राहतो, त्याच्यामुळे पुन्हा दुसऱ्याला इजा होऊ नये किंवा काय होऊ नये ह्या धडपडीमध्ये मी त्याला ओरडत असते किंवा मारत असते. बाकी त्याच्यात अभ्यासाचं काहीच टेन्शन नाहीये, तो त्याचा अभ्यास स्वतः करतो. तेव्हा या क्षणी आता तुम्ही खूप चांगले विचार व्यक्त केले, उद्यापासून बदलही करणार हे ठरवलेलं आहे. तेव्हा तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि झी मराठीकडून हा तन्मणी इकडे वेदांत इथे, ज्याला इतके दिवस मार पडलेला आहे, उद्यापासून मार कमी व्हावा यासाठी आईला तन्मणी दे तुझ्याकडून. थँक्यू. आणि हा तन्मणी देत असताना वेदांतची सुद्धा जबाबदारी आहे की उद्यापासून स्वतःच्या वागण्यामध्ये खूप चांगला बदल तो त्याच्यात घडवेल. आता मला एक सांगायचं, बोल. आई वडील आपल्यासाठी आपल्याला का मारतात माहितीये? कारण की त्यांना असं वाटतं की ते आपल्याला मोठं व्हावं, मुलांनी चांगलं व्हावं. बोल बोल वेदांत, बोल तू बोल, बिंदास बोल बोल. आई वडील आपल्याला मारतात कारण की ते बरोबर मारतात, कारण की ते आपण जे वाईट करतो त्याच्यासाठी ते मारतात. नाही तर आपण काही केलं असणार ते मारत नाही, नाही तर ते ओरडतात. आणि एरवी खूप प्रेम करतात, हो की नाही? सो स्वीट. मला असं वाटतं हा दिवस वेदांतसाठी नाही तर अशा कितीतरी मुलांसाठी खरं तर उद्यापासून स्वतःत बदल घडवणारा ठरव असं म्हणून वेदांतला आणि वेदांतच्या सगळ्या छोट्या दोस्तांना आणि त्याच्या आईवडिलांना, त्यांच्या आईवडिलांना खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि बघूया यानंतर पैठणीच्या खेळात कोण जिंकणार आणि आता कुणाचं नाव निवडणार यातून ते बघूया. घ्या एक घ्या. आणि नाव आहे विजया रावराणी. नमस्कार. नाव सांगा. विजया शिवाजी रावराणे. माहेर कुठलं? खारेपाटण. खारेपाटणला कुठे? नडगिवे असं गाव, नडगिवे गाव. आणि मिस्टर काय करतात? बिझनेस आहे. चिकटले की काय? सोडा आता. हा, कसला व्यवसाय करतात? लेबर कॉन्ट्रॅक्टर. लेबर कॉन्ट्रॅक्टर. बरं, मला सांगा तुमचं नाव आता निवडून आलंय, कसं वाटतंय? खूप अगदी आनंद झालाय. आनंद झालाय. ती छोटी माझी मुलगी आहे, सकाळपासून मिस करते, मम्मी चल म्हणून. बर, चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देतो तुम्हाला. आणि बघूया या खेळामध्ये आता काय होणार. समोर अनेक ग्लास ठेवलेले आहेत. इथून तो चेंडू टाकायचा, एक टप्पा पडून त्या समोर असलेल्या कागदाच्या कपमध्ये तो जाऊन चेंडू थांबला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाका एक. तुम्ही एक, दोन, आता तुम्ही. एक, ही भेटवस्तू झी मराठीकडून तुझ्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या रावराणी वहिनी. रावराणी वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या राणे वहिनी. राणे वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. गणेश मार्ग विक्रोळी पूर्व या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.
खूप मला माहिती शुभेच्छा नाहीये आहेत. की मी पिक्चर बघताना मला काही दिसणार आहे का, एवढे अश्रू माझ्या डोळ्यात असणार आहेत. मला माहिती नाहीये की मी पहिल्यांदा बघीन तेव्हा मला काय दिसलं. तुमच्या घरापेक्षा या घरातल्या संवेदना वेगळ्या नाहीत. तुमच्याही घरात जसं डोळ्यात पाणी येतं, जसं चेहऱ्यावर हसू येतं, तेच सगळं इथे आहे. म्हणजे मी डोळे बंद करून घेते.